सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आज 19 जूनचा आपण लिलाव पाहणार आहोत आणि 150 गाड्यांच्या वरती आवक झालेली आहे। पाहूया आपण आज काय भाव लागते। सध्या शेतकरी मित्रांनो पाऊस लांबणीवर गेलेला आहे, पेरणी करू नका लवकर। कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर 140 गाड्यांची आवक झालेली आहे। पाहू शकता कांद्याला चांगला भाव लागत असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। तिकडे पुढेही जाऊया, काय भाव लागतं बघूया। वेगवेगळ्या ठिकाणी कांदा जसा असेल त्या पद्धतीने भाव लागत असतो शेतकरी मित्रांनो। हे बघा इथं सुद्धा आवक मागील 3-4 दिवसांच्या तुलनेने आता वाढलेली आहे। 140 आवक झाल्यानंतर मध्यंतरी 2-3 दिवस जे आहे ती आवक कमी झालेली होती आणि आता पुन्हा आज आवक 140 वर गेलेली आहे। या ठिकाणी कांद्याला काय भाव लागतंय तेही आपण पाहणार आहोत। बघा 2100 रुपये भाव लागले शेतकरी मित्रांनो। या कांद्याला 2100 रुपये भाव लागले बघा। मोठा डबल पत्ती क्वालिटी माल आहे। 2100 रुपये भाव लागलेला आहे याला। या कांद्याला जे आहे ते 2100 रुपये भाव लागलेला आहे। आणखीन पुढे जाऊया, अजून काय भाव लागतंय बघूया आपण। 25 825 50 850 850 रुपये याला 850 रुपये भाव लागले। खराब कांदा आहे, थोडंसं डाग लागलेला कांदा आहे। 850 रुपये भाव लागलेला आहे। 140 गाड्यांची आज आवक झालेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर 19 जूनचा आपण लिलाव पाहतोय। बघूया काय भाव लागते कांद्याला। 1700 रुपये भाव लागते बघा या कांद्याला। बघा या कांद्याला 1200 रुपये भाव पुकारले जात आहे। छोटा कांदा आहे, 1300 रुपयाला गेले बघा हा कांदा। 750-800 रुपये भाव पुकारला जात आहे याला। 850 वाह 1700 रुपये भाव लागतंय। 1750 रुपये भाव लागतोय या कांद्याला। ₹1600 रुपये भाव सांगितलं जात आहे बघा याला। 1600 रुपयाने गेलाय, 1600 रुपयानं। हा कांदा 1600 रुपयाने गेला बघा शेतकरी मित्रांनो। 1600 रुपये। झूम होत आहे अशी 19 शेतकरी कुठे आहे? माल मोठा आहे पण दिवाळी केली नाही। काय नोमान काय नोमान काय 1900 रुपये भाव पुकारले जात आहे बघा या कांद्याला। काय नोमान 1900 रुपये। 2000 रुपये पुकारले गेले बघा। 2000 रुपयाची बोली झाली आहे। 2000 रुपये 2000 रुपयाला गेलाय बघा। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती 19 जून 140 गाड्यांची आवक झालेली आहे। या कांद्याला काय भाव लागतंय बघूया आपण। चांगला भाव लागतोय शेतकरी मित्रांनो कांद्याला। पाऊस थोडासा लांबणीवर गेलाय, पेरणी करू नका जोपर्यंत पाऊस पडत नाही व्यवस्थित तोपर्यंत। पेरणी योग्य पाऊस पडला तरच पेरणी करावी। 18 जाने क्या 18 तोर वाली को जी फा आहे बोलो जी 16 17 18 2000 2000 क्वालिटी 2000 रुपये अरे हर एक 25
2000 भाव पुकारला जाते बघा. 2025 रुपये भाव या कांद्याला. वारवा वारवा. 2050. बरोबर. 21 चोरवाय. 21 चोरवाय. 21 चोरवाय. शेतकरी कोण आहे? देऊ का? 2100 रुपये गेले बघा. 2100 रुपये. 15. 13, 14, 15, 15, 15.5, 16, 1650 रुपयाला भाव पुकारला जात आहे. 16.5, 1700 रुपये गेले बघा. 1700 रुपयाने गेले. 2125 रुपये भाव लागतोय बघायला. हायएस्ट भाव 2125 रुपये या ठिकाणी लागत आहे. 2150 रुपयाने गेला बघा हा कांदा. 1700 रुपयाने गेला बघा हा छोटा गोल्टी माल. 1700 रुपयाने गेलाय. एकदम छोटा डॉलर साइज माल आहे. 1550 रुपयाने गेलाय. तिकडा हा एकदम 800 रुपये. एकदम छोटा. बघा इथं हे फोनवर बोलतायत मार्केट टाईट आहे म्हणून. तो सिंगल पत्ती में 18 बिक रहा है, डबल पत्ती में 19-20 बिक रहा है. हाँ 19-20 रुपये डबल पत्ती में बिक रहा है मीडियम. हाँ कल की ₹1-2 रेट है. मैं देख के हिसाब से बनाता हूँ मेरे. हाँ देख के हिसाब से बनाता हूँ मेरे. बंद करू. और ये कसं असतं शेतकरी मित्रांनो, आता बघा हे कॉल करतायत व्यापारी. हे व्यापारी काय करतात, पुढं जे चेन्नईला किंवा आंध्रात, तामिळनाडूमध्ये, कर्नाटकात जे काही तिथले व्यापारी असतात त्यांना अशा पद्धतीने फोनवर संपर्क साधतात आणि त्यांना विचारतात की हा भाव सोलापुरात चालू आहे, किती माल तुमच्याकडे पाठवू वगैरे म्हणून. मग त्या पद्धतीने सगळा जो खेळ असतो कांदा लिलावाच्या बाबतीत, जो रेट असतो, दर असतो, त्या दराचा जो मुख्य स्रोत आहे तो आहे परराज्यात, म्हणजे महाराष्ट्र सोडून परराज्यातले जे व्यापारी आहेत ते व्यापारी दर ठरवत असतात. तिथं त्यांना जशी मागणी आहे त्या मागणीनुसार इकडच्या सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर ठरवला जातो. आता तुम्ही पाहता हे कशा पद्धतीने हे थेट व्यापाऱ्यांना कॉल करून बघा सांगत असतात की कल से भी आज ₹1-2 माल टाईट आहे असं ते बोलणं चालू आहे त्यांचं. म्हणजे सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे जो दर असतो कांद्याचा ठरलेला कमी जास्त जो रोज होतो तो परराज्यातील मोठ्या व्यापाऱ्यांना जशी मागणी येते त्या पद्धतीने दर ठरवला जातो. जर तिथं मागणी वाढली तर इथं दर वाढतो. तिथं मागणी जर कमी झाली, ते कांदाच कमी मागवत असतील तर इथं सोलापुरात दर कोसळतात. इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.